Hello dear students, today we are going to see the art of comparing. विद्यार्थी मित्रांनो, HSC बोर्ड एक्झाम या पेपरमध्ये कंपेरिंग करण्यासाठी हा एक क्वेश्चन आलेला असतो. तर त्यासाठी कंपेरिंगचा अर्थ काय होतो? सूत्रसंचालनची कला. म्हणजेच काय? द आर्ट ऑफ कंपेरिंग म्हणजेच काय? सूत्रसंचालन करण्याची कला. तर या ठिकाणी दिलेला जो विषय असतो किंवा दिलेल्या प्रश्नामध्ये नेमकं कोणत्या याच्यावर आपल्याला सूत्रसंचालन करायचं आहे त्या बाबतीमध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण पाहायचं की जेणेकरून कोणत्या टॉपिकवर आपल्याला कंपेरिंग करायचं आहे आणि कंपेरिंग करत असताना नेमकं कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे ते या व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहेत. जरूर बघून घ्या. लेट अस सी धिस कंपेरिंग. तर बघा, HSC बोर्ड एक्झाम मार्च 2022ला क्वेश्चन कशा प्रकारे पेपरमध्ये विचारण्यात येतो. तर बघा, कंपेरिंग स्क्रिप्ट फॉर स्पोर्ट्स डे याविषयी आपल्याला काय करायचं आहे? कंपेरिंग करायचं आहे. बघा, क्वेश्चन कसा असतो बरं? ऑन द ओकेजन ऑफ द इनॲग्युरल फंक्शन ऑफ स्पोर्ट्स डे यू हॅव बीन द रिस्पॉन्सिबिलिटी टू कम्पेअर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? इनॲग्युरल फंक्शन म्हणजेच काय? उद्घाटन प्रोग्रामला तुम्हाला जायचं आहे आणि कशाचं उद्घाटन करायचं आहे? स्पोर्ट डेचं. स्पोर्ट डे याविषयी आपल्याला उद्घाटनाला बोलावलेलं आहे. यू हॅव बीन द रिस्पॉन्सिबिलिटी टू कम्पेअर आणि त्या ठिकाणी तुम्हाला कम्पेअरची जबाबदारी तुमच्याकडे टाकलेली आहे. म्हणजे कम्पेअर म्हणजेच काय? सूत्रसंचालन करण्याची. मग या ठिकाणी कोणते पॉईंट्स यायला हवे हे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले आहे. बघा, यूज द फॉलोइंग पॉईंट्स. फर्स्ट, ब्रीफ इंट्रोडक्शन. म्हणजे सुरुवातीला काय घ्यायचं आहे? तुम्हाला संक्षिप्त परिचय द्यायचा आहे. सेकंड पॉईंट काय दिलेला आहे? आता संक्षिप्त परिचय द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे बरं. ते तिथं बोलायचं नाही आहे, नाही तर मला बोलायला लागते का म्हणून. बोलायचं नाही आहे, लिहायचं आहे. ब्रीफ इंट्रोडक्शनमध्ये संक्षिप्त परिचय लिहायचा असतो पाहुण्यांचा. सेकंड, लाइटिंग द लॅम्प ऑर इनॲग्युरेशन. लाइटिंग द लॅम्प म्हणजे दीपप्रज्वलन. लाइटिंग द लॅम्पचा अर्थ काय झाला या ठिकाणी? दीपप्रज्वलन. नाही तर दिव्याचा प्रकाश म्हणाल तुम्ही. इथं लॅम्पचा अर्थ दिवा नाही घ्यायचा आहे. दीपप्रज्वलन म्हणजे प्रोग्राममध्ये काय असते? आपल्याला जे काही दीपप्रज्वलन करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? लाइटिंग द लॅम्प. थर्ड पॉईंट दिलेला आहे वेलकम द गेस्ट. म्हणजे पाहुण्यांचं स्वागत शब्दसुमनाने जसं आपण करतो तसं, किंवा तुम्ही पुष्पगुच्छ देऊन किंवा बुके देऊन जे काही असेल ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी रायटिंगमध्ये घ्यायचं असते. फोर्थ पॉईंट दिलेला आहे चीफ गेस्ट ॲड्रेस. म्हणजे नेमकं चीफ गेस्ट ॲड्रेस. आता ॲड्रेस म्हणजे तुम्ही काय म्हणाल? पत्ता नाही का? तर या ठिकाणी ॲड्रेसचा अर्थ मुख्य पाहुण्यांचा पत्ता नाही आहे. तर याचा अर्थ काय होतो? चीफ गेस्टचं भाषण. त्यानंतर तुम्हाला अनाऊन्स करायचं आहे की मुख्य पाहुणे जे कोणी असतील चीफ गेस्ट त्यांचं भाषण. इथे ॲड्रेसचा अर्थ पत्ता घ्यायचा नाही. आणि लास्ट पॉईंट दिलेला आहे व्होट ऑफ थँक्स. म्हणजेच काय? व्होट ऑफ थँक्स म्हणजे काय होईल? आभार प्रदर्शन. आभार करायचं आहे. म्हणजे कार्यक्रम संपला वगैरे जे सुरुवातीला होते, म्हणजे कार्यक्रम संपण्याच्या पूर्वी थोडं होते की नाही, ते जरा तुमचं व्होट ऑफ थँक्स. नाही तर व्होट म्हणजे मत होते, तर मत असा अर्थ या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. तर हा तुम्हाला दिलेला कंपेरिंगचा क्वेश्चन असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन जरूर करा. बरेच वेळा पेपरला स्पोर्ट्स डेविषयी आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने नीटनेटका व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचं पाठांतर जरी केलं तरी काही हरकत नाही. लेट अस सी ॲन्सर.